नमस्कार मंडळी. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं होतं आम्ही काय खरेदी केल्या. त्यानंतर संध्याकाळी आम्ही निघालो बागेत जायला. तर मुलांची म्हणजे खूप दिवसापासून इच्छा होती बागेत जाण्याची. तर त्यांना घेऊन जवळच्याच बागेत आलो होतो. तिथंच त्यांना घेऊन आलो खेळायला. आणि म्हणजे आम्हाला कसं आहे म्हणजे मुलांची सुट्टी तर असतेच रविवारची, पण मिस्टरांची सुट्टीची वाट बघायला लागते, कुठं जायला वेळ बघावा लागतो. असंच आमचं जाणं होतं. मग खूप झालं तर त्यांना घेऊन आलोच नव्हतं, म्हणून मग मुलांना जवळच्याच बागेत घेऊन आलो. आणि आल्याच अवधूत झोपलेला होता. नेमकं म्हणजे ते जवळ आला, बागेतच आला आणि तो झोपला. आणि मग ह्या दोघी खेळत बसले बागेत, म्हणजे इकडे घसरगुंडी खेळ तिकडे खेळ. आणि ह्यांना खेळताना पाहून ना आम्हाला आमचं लहानपण आठवतं. आम्ही पण लहानपणी खूप मस्त धिंगाणं घालायचो. म्हणजे माझं तर आवडीचाच विषय होता खेळणं म्हणजे बागेचं. तर इथं अवधूतला मी उठवण्यासाठी एक साईडला बसले होते. त्या उठत नव्हतं, म्हणजे कितीतरी प्रयत्न केला असेल त्याला उठवायचा, की त्याने बघावा खेळावा म्हणून. पण तो उठताना म्हणजे मग पाण्यानंतर तो कितीतरी वेळाने उठला. आधी जरा तो रडला, म्हणजे तो उठल्यामुळे रडत होता. नंतर त्याला खूप मस्त असं ते खेळत होतं घसरगुंडी आणि ते सगळंच. म्हणजे त्याने सुद्धा खूप जास्त एन्जॉय केलं. त्याचं मला वाटतं पहिल्यांदाच आम्ही त्याला बागेत घेऊन आलो. पण खूप जास्त एन्जॉय केला. आणि बाबांचं काम बघा दोन्हीकडून पण आहे, मुलांना पण खेळवणे आणि मुलांची वस्तू पण सांभाळणे. इथं अर्ध्याचा बेल्ट त्याने मागून डोक्याला लावला होता आणि पुढून गॉगल. म्हणजे मुलांना पण खेळायचं आणि सांभाळायचं पण त्यांची वस्तू. आणि म्हणजे इथं मी व्हिडिओ काढत असते म्हणून ते मला म्हणतात की तू व्हिडिओ काढ आणि मी मुलांना सांभाळतो, असं माझे मिस्टर आहेत. म्हणजे या तिघांना पण त्यांनी झोका खेळवायला, घसरगुंडी खेळवली, सगळ्या गोष्टी त्यांना एन्जॉय करून दिली. आणि मी इथं बसले होते व्हिडिओ काढत, सगळ्यांचा व्हिडिओ काढला. आणि ना दरवर्षी म्हणजे दरवेळेस आम्ही जसं बागेत जातो तसं आम्हाला झोक्यावर आम्ही बसतोच. मी पण बसते आणि माझे मिस्टर पण बसतात. पण ह्या वेळेस नेमका झोक्यावर बसलो नाही. खूप जास्त इच्छा होती बसायची, पण बसलो नाही, कारण भरपूर लोक होते सुट्टीचे दिवस असल्यामुळं. आणि ते कसं तरी वाटत होतं झोक्यावर बसायला, म्हणून आम्ही काय बसलो नाही. पण ह्या तिघांचंच आपलं खेळून झालं. त्याच्यानंतर ह्याच्यावर बसून गेंड्यावर बसून यांचे फोटो काढले. अवधूतला ह्याच्यावर बसतच आहे ना, कारण ते गेंडा एवढा मोठा आणि हा छोटा सारखंच घसरायचा, म्हणून त्याला पुढं बसवलं त्याच्या मांडीवरच. तिथंच बसून त्या ठिकाणचे फोटो काढले. आणि मग हे म्हणजे आज खूप जास्त एन्जॉय केला आम्ही. बराच वेळ तिथं आम्ही थांबलो, म्हणजे नेहमीपेक्षा इतरपेक्षा पण ह्या तिघांचे असे मस्त असे फोटो काढले. त्याच्यानंतर आम्ही जरा बसून तिथून निघालो पुढं जायला. पण जवळच